नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत प्रकरण 7 नागरिकत्व म्हणजेच सिटीजनशिप। तर चला तर एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण वाचनाला सुरुवात करत आहोत। नागरिकत्वाचा अर्थ आणि महत्त्व, मीनिंग अँड सिग्निफिकन्स। अन्य कोणत्याही आधुनिक राष्ट्राप्रमाणेच भारतात दोन प्रकारचे लोक राहतात, नागरिक आणि परकीय व्यक्ती। नागरिक देशाचे परिपूर्ण सदस्य असल्याने भारत देशाप्रती निष्ठावंत आहेत। ते देशातील सर्व नागरी आणि राजकीय अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र ठरतात। दुसरीकडे परकीय व्यक्ती अन्य देशाचे नागरिक असल्याने भारतातील सर्व नागरी आणि राजकीय अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही। परकीय व्यक्तीचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते, मित्र राष्ट्राचे नागरिक असणारी परकीय व्यक्ती किंवा शत्रू राष्ट्राचे नागरिक असणारी परकीय व्यक्ती। भारताची सौहार्दपूर्ण संबंध असल्याने मित्र देशाच्या परकीय व्यक्तींना मित्र राष्ट्राचे नागरिक असणाऱ्या परकीय व्यक्ती आणि भारताशी वितुष्ट असणाऱ्या देशांच्या व्यक्तींना शत्रू राष्ट्राचे नागरिक असणाऱ्या परकीय व्यक्ती म्हणून ओळखले जाते। शत्रू राष्ट्राच्या परकीय व्यक्तींना मैत्रत्वाचे संबंध असणाऱ्या परकीय लोकांपेक्षा कमी अधिकार देण्यात आले आहेत। उदाहरणार्थ, त्यांना अटक आणि कारावासापासून संरक्षण मिळत नाही अनुच्छेद 22 प्रमाणे। आणि राज्यघटनेने भारतातील नागरिकांना खालील हक्क आणि विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत आणि भारतीय नसलेल्या व्यक्तींना ते नाकारण्यात आले आहेत। तर पहिला कोणता आहे? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव विरुद्धचा हक्क अनुच्छेद 15। सार्वजनिक रोजगाराच्या संधीचा समानतेचा हक्क आणि भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचा, संघटना स्थापण्याचा, मुक्त संचाराचा, वास्तव्य आणि व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19। सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क अनुच्छेद 29 आणि 30। आणि लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार, संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवण्याचा अधिकार, भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, भारताचे महान्यायवादी आणि राज्यांचे महाधिवक्ता यासारखी काही सार्वजनिक पदे धारण करण्याची पात्रता। वरील हक्क उपभोगताना नागरिकांना भारतीय राष्ट्रपती काही कर्तव्ये देखील पार पाडावी लागतात। उदाहरणार्थ, कर भरणे, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे, देशाचे रक्षण करणे इत्यादी। भारतामध्ये जन्माने नागरिक असणारी व्यक्ती तसेच नागरीकरणाच्या प्रक्रियेद्वारे नागरिक झालेल्या व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र आहेत, तर अमेरिकेमध्ये केवळ जन्माने नागरिक असणारी व्यक्तीच राष्ट्रपती पदासाठी पात्र असते। एकल नागरिकत्व म्हणजे काय आपण बघूयात। सिंगल सिटीजनशिप। भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असली आणि दुहेरी राज्यव्यवस्थेची केंद्र व राज्य कल्पना असली तरी त्यात केवळ एकच नागरिकत्व म्हणजेच भारतीय नागरिकत्वाची तरतूद आहे। भारतातील नागरिकांची केवळ संघाशी निष्ठा आहे, राज्याचे वेगळे नागरिकत्व नाही। दुसरीकडे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या इतर संघीय राज्यांनी दुहेरी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारली। अमेरिकेमध्ये प्रत्येक व्यक्ती केवळ अमेरिकेचीच नव्हे तर ज्या विशिष्ट राज्याची आहे त्या विशिष्ट राज्याची देखील नागरिक असते। अशा प्रकारे तिला दोघांशी निष्ठा आहे आणि त्याला दुहेरी अधिकार आहेत। एक संच राष्ट्रीय सरकारने आणि दुसरा राज्य सरकारने प्रदान केला आहे। या व्यवस्थेमुळे भेदभावाची समस्या निर्माण होते, म्हणजेच मतदानाचा अधिकार, सार्वजनिक पदे भूषवण्याचा अधिकार, व्यवसाय करण्याचा अधिकार इत्यादी बाबींमध्ये राज्य आपल्या नागरिकांच्या बाजूने भेदभाव करू शकते। भारतात प्रचलित एकल नागरिकत्वाच्या व्यवस्थेत ही समस्या टाळली जाते। भारतात सर्व नागरिकांचा जन्म किंवा वास्तव्य कोणत्याही राज्यात असो त्यांना संपूर्ण देशात नागरिकत्वाचे समान राजकीय आणि नागरी अधिकार मिळतात आणि त्यांच्यात कोणताही भेदभाव केला जात नाही। तथापि भेदभाव न करण्याचा हा सामान्य नियम काही अपवादाच्या अधीन आहे। उदाहरणार्थ, संसद अनुच्छेद 16 अन्वये एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात किंवा त्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक प्राधिकरण किंवा इतर प्राधिकरणामध्ये विशिष्ट नोकऱ्या किंवा नियुक्तीसाठी अट म्हणून एखादा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात निवास निश्चित करू शकते। त्यानुसार संसदेने सार्वजनिक रोजगार निवासाची आवश्यकता अधिनियम 1957 लागू केला आणि त्याद्वारे आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा मधील अराजपत्रित पदावर नियुक्तीसाठी केवळ निवासी पात्रता ठरवण्याचा अधिकार भारत सरकारला दिला। हा कायदा 1974 मध्ये संपुष्टात आल्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वगळता अन्य कोणत्याही राज्यासाठी अशी तरतूद नाही।
राज्यघटनेने कलम 15 अन्वये कोणत्या नागरिकाशी धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थळाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई केली आहे. याचा अर्थ असा की भारतीय नागरिकांना राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराच्या कक्षेत न येणाऱ्या बाबींमध्ये राज्य आपल्या रहिवाशांना विशेष लाभ देऊ शकते किंवा प्राधान्य देऊ शकते. उदाहरणार्थ, एखादे राज्य आपल्या रहिवाशांना शिक्षणाच्या शुल्कात सवलत देऊ शकते. मुक्तपणे संचार करण्याचे आणि वास्तव्याचे स्वातंत्र्य कलम 19 अन्वये कोणत्याही अनुसूचित जमातीच्या हितांच्या संरक्षणाच्या अधीन आहे. म्हणजेच आदिवासी भागात बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्याचा, राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार मर्यादित आहे. अर्थात अनुसूचित जमातीची विशिष्ट संस्कृती, भाषा, चालीरीती यांचे रक्षण करण्यासाठी आणि शोषणापासून त्यांचा पारंपरिक व्यवसाय आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी हे केले जाते. 2019 पर्यंत तत्कालीन जम्मू काश्मीर राज्याच्या विधिमंडळाला खालील बाबींचा अधिकार होता. राज्याचे स्थायी रहिवासी असलेल्या व्यक्तीची व्याख्या करणे आणि अशा स्थायी रहिवाशांना खालीलप्रमाणे कोणतेही विशेष अधिकार व विशेषाधिकार प्रदान करणे. दोन वेगवेगळे बघा. राज्य सरकारच्या अखत्यारीतील रोजगार, राज्यातील स्थावर मालमत्तेचे संपादन, राज्यातील वसाहत आणि राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व इतर प्रकारच्या मदतीचा अधिकार. वरील तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कलम 35A वर आधारित होत्या. हे कलम संविधान जम्मू काश्मीरला लागू आदेश 1954 द्वारे राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले होते. तत्कालीन जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या राज्यघटनेच्या कलम 370 अन्वये राष्ट्रपतीने हा आदेश जाहीर केला होता. 2019 मध्ये संविधान जम्मू काश्मीरला आदेश लागू आहेत. तर 2019 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे हा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. या आदेशाने पूर्वीच्या 1954च्या आदेशाची जागा घेतली. कॅनडाप्रमाणेच भारतीय राज्यघटनेने ही एकल नागरिकत्वाची पद्धत सुरू केली आहे. कॅनडा आणि भारतातील लोकांमध्ये बंधुता आणि एकतेची भावना वाढवण्यासाठी आणि एकात्मिक भारतीय राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी समान अधिकार काही प्रकरणे वगळता प्रदान केले आहेत. असे असूनही भारतात जातीय दंगली, वर्गसंघर्ष, जातीय युद्धे, भाषिक संघर्ष आणि वांशिक वाद होत आहे. त्यामुळे एकसंध आणि एकात्म भारतीय राष्ट्र निर्माण करण्याचे संस्थापकाचे आणि संविधान निर्मात्याचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होऊ शकलेले नाही. घटनात्मक तरतुदी, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. राज्यघटनेतील विभाग 2 अंतर्गत अनुच्छेद 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. मात्र या अनुच्छेदांमध्ये नागरिकत्वासंदर्भात कोणत्याही कायमस्वरूपी किंवा विस्तृत तरतुदी दिलेल्या नाहीत. या तरतुदी केवळ संविधान प्रत्यक्ष व्यवहारात आल्यावर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी निगडीत आहे. या अनुच्छेदामध्ये नागरिकत्व संपादन किंवा समाप्तीच्या समस्येबाबत तरतूद दिलेली नाही. मात्र या संबंधी आणि नागरिकत्वाशी निगडीत इतर कोणत्याही बाबीसंबंधी कायदा तयार करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. त्यानुसार संसदेने नागरिकत्व कायदा 1955 लागू केला, ज्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्यघटना लागू झाल्यावर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी खालील 4 वर्गातील व्यक्तींना भारताचे नागरिकत्व मिळाले. तर ते कोणते आहे तर बघूया. ज्या व्यक्तीचा भारतात अधिवास होता आणि तिने या 3 पैकी कोणतीही एक अट पूर्ण केली असेल, जर त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल तर, किंवा त्या व्यक्तीचा पालकापैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल तर, किंवा ती व्यक्ती संविधान लागू होण्यापूर्वीच 5 वर्षे भारतात सामान्यपणे वास्तव्य करत असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक झाली असे मानण्यात आले. पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित केलेल्या एखाद्या व्यक्तीचा किंवा तिच्या आईवडील किंवा आजी आजोबा दोघांपैकी एकाचा जन्म अभिव्यक्त भारतात झाला असेल आणि त्या व्यक्तीने त्या दोन पैकी कोणतीही एक अट पूर्ण केली असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक झाली असे मानण्यात आले. जर त्या व्यक्तीने 19 जुलै 1948 पूर्वी भारतात स्थलांतर केले असेल आणि त्याच्या किंवा तिच्या स्थलांतराच्या तारखेपासून तो किंवा ती सामान्यतः भारतातच राहत असेल तर, किंवा जर तो किंवा ती व्यक्ती 19 जुलै 1948 रोजी किंवा नंतर भारतात स्थलांतरित झाली असेल तर तो किंवा ती भारताचा
किंवा भारताची नागरिक म्हणून नोंदणीकृत करण्यात आली असेल. मात्र एखादी व्यक्ती नोंदणीसाठी अर्ज केलेल्या तारखेपूर्वी 6 महिने भारतात राहिली असेल तरच तिची अशा प्रकारे नोंदणी होऊ शकत होती. आता तिसरं बघूया. एक मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेली परंतु नंतर पुनर्वसनासाठी भारतात परतलेली व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकते. यासाठी त्या व्यक्तीने नोंदणीसाठी अर्ज केलेल्या तारखेपूर्वी 6 महिने भारतात रहिवासी करणे आवश्यक होते. एखादी व्यक्ती किंवा तिचे आई वडील किंवा आजी आजोबा यापैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झालेला असेल तर आणि अशी व्यक्ती सामान्यतः भारताबाहेर राहत असेल तर तरीही भारतीय नागरिक ठरवली जाऊ शकते. मात्र यासाठी तिचे वास्तव्य असलेल्या देशातील भारतीय दूतावासामध्ये किंवा वाणिज्य दूतावासामध्ये भारताचे नागरिक म्हणून संविधान प्रत्यक्ष व्यवहारामध्ये येण्याच्या आधी किंवा नंतर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या तरतुदीमध्ये ज्यांना भारतीय नागरिकत्व मिळवायचे आहे अशा भारताच्या परदेशी नागरिकांचा समावेश करण्यात आला. सारांशात या तरतुदी दिलेल्या आहेत. भारतात रहिवासी करणाऱ्या व्यक्ती, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, पाकिस्तानात स्थलांतरित होऊन नंतर भारतात परत आलेल्या व्यक्ती आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती यांच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. नागरिकत्वाच्या संदर्भात इतर घटनात्मक तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. जर त्या व्यक्तीने स्वेच्छेने अन्य परदेशी राष्ट्राचे नागरिकत्व प्राप्त केले असेल तर ती व्यक्ती भारताचे नागरिक असू शकत नाही किंवा भारताचे नागरिक असल्याचे मानले जाऊ शकत नाही. संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीचे अधीन राहून भारताचा नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंवा मानल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व अबाधित राहील. नागरिकत्व संपादन आणि समाप्ती तसेच नागरिकत्वाशी संबंधित इतर सर्व बाबीच्या संदर्भात कोणतीही तरतूद करण्याचा अधिकार संसदेकडे राहील. चला, नागरिकत्व कायदा 1955 काय सांगतो ते बघूयात. सिटिझनशिप ऍक्ट 1955. सन 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये संविधान लागू झाल्यानंतर नागरिकत्व संपादन आणि रद्द करण्याबाबत तरतुदी दिलेल्या आहेत. मूळ नागरिकत्व कायद्यामध्ये 1955 राष्ट्रकुल नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली होती. मात्र नागरिकत्व सुधारणा कायदा 2003 द्वारे ही तरतूद रद्द करण्यात आली. नागरिकत्व संपादन ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप. सन 1955 नागरिकत्व कायद्यामध्ये नागरिकत्व संपादन करण्याचे 5 मार्ग सांगितले आहेत. उदाहरणार्थ जन्म, वंश नोंदणी, नैसर्गिकरण आणि भूप्रदेशाचा राज्यक्षेत्रात समावेश. 1. जन्माने प्राप्त झालेले बाय बर्थ. 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर मात्र 1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती अशा व्यक्तीचे पालक इतर कोणत्याही देशाचे नागरिक असले तरी भारतीय नागरिक मानले जाते. 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर परंतु 3 डिसेंबर 2004 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तीला भारताचे नागरिक मानले जाते. मात्र अशा व्यक्तीच्या जन्माच्या वेळी त्याच्या पालकापैकी कोणतीही एक भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. 3 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तींना भारताचे नागरिक मानले जाते जर अशा व्यक्तींचा जन्मावेळी त्यांचे दोन्ही पालक भारताचे नागरिक असतील किंवा त्यांच्या पालकापैकी एक भारतीय नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल. भारतात नेमलेले परदेशी राजदूत आणि शत्रू राष्ट्राच्या परकीय व्यक्ती यांच्या मुलांचा भारतात जन्म झाला असेल तरी त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही. आणि 2 काय, वंशानुसार मिळालेले बाय डिसेंट. 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती वंशानुसार भारताची नागरिक मानली जाऊ शकते जर अशा व्यक्तीच्या जन्माच्या वेळी तिचे वडील भारताचे नागरिक असतील. 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा त्यानंतर भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक गणले जाते जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या पालकापैकी कोणतीही एक भारताचा नागरिक असेल. 3 डिसेंबर 2004 पासून भारताबाहेर जन्माला आलेली व्यक्ती वंशानुसार भारताची नागरिक असू शकत नाही. भारताबाहेर
जोपर्यंत जन्मतारखेच्या 1 वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारच्या परवानगीनेच भारतीय वाणिज्य दूतावासात तिच्या जन्माची नोंद झाली नसेल अशा अल्पवयीन मुलाच्या मुलीच्या जन्म नोंदणीसाठी भारतीय वाणिज्य दूतावासाकडे केलेल्या अर्जासोबत अशा मुलीच्या नावाचा दुसऱ्या देशाचा पासपोर्ट नसल्याचे लेखी पत्र जोडणे आवश्यक आहे. एकाच वेळी मूळ वंशाने भारताचा नागरिक आणि अन्य कोणत्याही देशाचा नागरिक असणाऱ्या अल्पवयीन मुलीने 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत दुसऱ्या देशाचे नागरिकत्व किंवा राष्ट्रीयत्व सोडले नाही तर त्याचे भारताचे नागरिकत्व रद्द होते. बघा, विदेशात जायचं असेल ना तर हे नीट ऐका. नोंदणी पद्धतीने मिळालेले बाय रजिस्ट्रेशन खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारात मोडत असल्यास कोणतीही व्यक्ती बेकायदेशीर स्थलांतरित व्यक्ती वगळता केंद्र सरकारकडे नोंदणीद्वारे भारताचे नागरिक होऊ शकते. नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्षे भारतात वास्तव्यास असणारी भारतीय वंशाची व्यक्ती, अविभाजित भारताबाहेर कोणत्याही देशात किंवा ठिकाणी रहवास करणारी भारतीय वंशाची व्यक्ती, भारतीय नागरिकाशी लग्न केलेली आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी साधारणतः 7 वर्षे भारतात असणारी व्यक्ती, भारतीय नागरिकाची अल्पवयीन मुले आणि भारताचे नागरिक म्हणून नोंद असणाऱ्या पालकाची संज्ञान सक्षम असलेली व्यक्ती. ती स्वतः किंवा तिच्या पालकांपैकी कोणी एक स्वतंत्र भारताचा नागरिक होते आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी बरोबर 12 महिने भारतात सामान्यपणे रहिवास करत होते अशी संज्ञान आणि सक्षम असलेली व्यक्ती. भारताचे परदेशी नागरिक म्हणून 5 वर्षासाठी नोंदणीकृत आहे आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी साधारणपणे 12 महिने भारतात रहिवासी करत आहे अशी संज्ञान आणि सक्षम असलेली व्यक्ती. प्लीज बोर होऊ नका, नीट ऐका. एखाद्या व्यक्तीचा किंवा तिच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतामध्ये विलीन झालेल्या प्रदेशात झाला असेल तर ती भारतीय वंशाची आहे असे मानले जाते. वरील सर्व वर्गातील व्यक्तींना भारताचे नागरिक म्हणून नोंदणी करण्यापूर्वी निष्ठेची शपथ घेणे आवश्यक आहे. नागरीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीद्वारे बाय न्यूट्रलायझेशन प्रमाणपत्राद्वारे खालीलपैकी कोणत्याही एक निकषाची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीर स्थलांतरित व्यक्ती वगळताच केंद्र सरकार नागरीकरणाच्या प्रमाणपत्राद्वारे नागरिकत्व बहाल करू शकते. भारतातील नागरिकांना नागरीकरणाद्वारे भारताचे नागरिक होण्यापासून रोखले जाते. अशा कोणत्याही देशाचा रहिवासी किंवा नागरिक नसणारी व्यक्ती अन्य देशाचा नागरिक असताना भारतीय नागरिकत्वासाठी केलेला अर्ज स्वीकारला गेल्यास अन्य देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करणारी व्यक्ती, अर्ज केलेल्या तारखेच्या आधी 12 महिन्याच्या कालावधीत भारतात वास्तव्य करणारी व्यक्ती किंवा भारत सरकारच्या सेवेत असणारी व्यक्ती किंवा त्या दोन्ही निकषांची अंशतः पूर्ती करणारी व्यक्ती, अर्ज केलेल्या तारखेच्या आधी 12 महिन्याच्या कालावधीपूर्वीच्या 14 वर्षात एकतर भारतात वास्तव्यास असणारी किंवा भारत सरकारच्या सेवेत असणारी या दोन्ही निकषाची अंशतः पूर्ती करणारी व्यक्ती. या संबंधीचा एकूण कालावधी 11 वर्षापेक्षा कमी नसावा. तथापि नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 ने अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी किंवा ख्रिश्चन समुदायातील व्यक्तीसाठी भारतात निवास किंवा सरकारच्या सेवेच्या एकूण कालावधी कमी करून 5 वर्षापेक्षा कमी असे केले आहे. चारित्र्यशील व्यक्ती राज्यघटनेच्या 18व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या एखाद्या भाषेचे पुरेसे ज्ञान असणारी व्यक्ती आणि नागरीकरणाचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर भारतात राहण्याचा किंवा भारतातील एखाद्या सरकारच्या अंतर्गत किंवा भारतातील सदस्य असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अंतर्गत सेवेत प्रवेश करण्याचा किंवा भारतामध्ये स्थापन झालेल्या संस्थेची किंवा महामंडळाचे सदस्यत्व प्राप्त करण्याचा मानस असणारी व्यक्ती. मात्र विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानवी प्रगतीसाठी मौलिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत नागरीकरणाच्या वरीलपैकी कोणत्याही अटी माफ करण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. नागरीकरणाच्या प्रक्रियेद्वारे नागरिकत्व संपादन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती निष्ठेची शपथ घेणे आवश्यक आहे. 5 काय आहे? परकीय भूभाग राज्यक्षेत्रात समाविष्ट करून बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. एखादा परकीय भूभाग भारतामध्ये विलीन केल्यानंतर भारत सरकार त्या प्रदेशातील व्यक्तीपैकी कोणत्या व्यक्ती भारताचे नागरिक असतील हे ठरवते. अशा व्यक्तींना अधिसूचित तारखेपासून भारताचे नागरिक मानले जाते. उदाहरणार्थ, पॉंडिचेरी भारतात विलीन झाल्यावर भारत सरकारने नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत नागरिकत्व पॉंडिचेरी आदेश 1962 जारी केला. 6. आसाम निवाड्याच्या आसाम अकॉर्ड कक्षेत येणाऱ्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत विशेष तरतुदी. नागरिकत्व सुधारणा कायदा 1985 नुसार आसाम निवाड्याच्या कक्षेत येणाऱ्या हा निवाडा परदेशी लोकांच्या समस्येशी संबंधित आहे. व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत पुढील विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.
त्या वाचून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास लगेच व्हिडिओ बघितला जाईल, एकही व्हिडिओ स्किप होणार नाही. तुम्हाला बोर वाटत आहे का हे बुक रिव्हिजन? आपण कंटिन्यू ठेवायची की इथे स्टॉप करायची? मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, तुम्हाला याचा फायदा होतो की नाही होतो आहे. कारण भरपूर असे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला रटाळवाणे बोर वाटणार आहे, परंतु वाचल्याशिवाय समजल्याशिवाय गती नाही आहे. आताशी कुठे आपले किती पानं वाचून झालेत? फक्त 68 पानं वाचून झाले आहेत. बोर व्हायचं नाही बेटा. चला, दिलेला आहे. 1 जानेवारी 1966 पूर्वी बांगलादेशातून आसाममध्ये आलेल्या आणि आसाममध्ये प्रवेश केल्याच्या तारखेपासून साधारणपणे आसाममध्ये रहिवास करणाऱ्या भारतीय वंशाच्या सर्व व्यक्तींना 1 जानेवारी 1966 पासून भारताचे नागरिक मानले जाईल. 1 जानेवारी 1966 रोजी किंवा नंतर मात्र 25 मार्च 1971 पूर्वी बांगलादेशातून आसाममध्ये आलेली आणि आसाममध्ये प्रवेश केल्याच्या तारखेपासून आसामची रहिवासी असणारी भारतीय वंशाची प्रत्येक व्यक्ती परदेशी असल्याचे आढळून आल्यास तिने स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत व्यक्तीला परदेशी म्हणून ओळख पटल्याच्या तारखेपासून 10 वर्षाचा कालावधी संपल्याच्या तारखेपर्यंत सर्व उद्देशांसाठी भारताचा नागरिक असल्याचे मानले जाईल. या 10 वर्षाच्या कालावधीत त्याला मतदानाचा अधिकार वगळता भारताचा नागरिक म्हणून समान अधिकार आणि कर्तव्ये पार पाडावी लागतील. विशेष तरतुदी अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तान येथून स्थलांतरित झालेल्या व्यक्तीच्या नागरिकत्वासाठी विशेष तरतुदी नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानातून 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी किंवा ख्रिश्चन समुदायातील स्थलांतरितांच्या नागरिकत्वाबाबत खालील विशेष तरतुदी जोडल्या गेल्या आहेत आणि ज्यांना पासपोर्ट भारतात प्रवेश कायद्याच्या प्रतिकूल दंडात्मक परिणामापासून सूट देण्यात आली आहे. 1920 आणि फॉरेनर्स ऍक्ट कधीचा? 1946चा. केंद्र सरकार अशा व्यक्तीला नोंदणी किंवा नैसर्गिकरणासाठी प्रमाणपत्र देऊ शकते जेव्हा ही व्यक्ती विशिष्ट नोंदणी किंवा नैसर्गिकरणाच्या पात्रता पूर्ण करते. अशा व्यक्तीला ज्याला नोंदणी किंवा नैसर्गिकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्याला भारतात प्रवेश केल्यापासून भारताचा नागरिक मानले जाईल. अशा व्यक्तीविरुद्ध अवैध स्थलांतर किंवा नागरिकत्वाबाबत कोणतीही प्रलंबित कार्यवाही त्याला नागरिकत्व प्रदान केल्यानंतर बंद होईल. या विशेष तरतुदी आसाम, मेघालय, मिझोरम किंवा त्रिपुरा या राज्यांच्या संघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या आदिवासी क्षेत्रामध्ये आणि बंगाल पूर्वी सीमांत नियमन 1873 अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या इनर लाईन क्षेत्रामध्ये लागू नाहीत. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 लागू होण्यापूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी किंवा ख्रिश्चन समुदायाचे असे स्थलांतरित जे भारतात वैध पासपोर्ट आणि इतर प्रवास दस्तऐवजाशिवाय किंवा त्यांच्या पासपोर्ट आणि इतर दस्तऐवजाचा वैधता कालावधी संपल्यानंतर आले होते ते अवैध स्थलांतरित म्हणून गणले जात होते आणि त्यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यात अपात्र मानले जात. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मधील तरतुदींना नोंदणी किंवा प्राकृतीकरण. 2015 मध्ये केंद्र सरकारने संबंधित स्थलांतरांना पासपोर्ट भारतात प्रवेश अधिनियम 1920 आणि परदेशी अधिनियम 1946 च्या प्रतिकूल दंडात्मक परिणामापासून सूट दिली. त्यानंतर 2016 मध्ये केंद्र सरकारने त्यांना भारतात राहण्यासाठी दीर्घकालीन व्हिसासाठी पात्र देखील केले. नागरिकत्व सुधारणा अधिनियम 2019 च्या अंमलबजावणीमुळे या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची पात्रता प्राप्त झाली. हा कायदा 10 जानेवारी 2020 रोजी लागू झाला. नागरिकत्व रद्दबातल होणे. लॉस ऑफ सिटिझनशिप म्हणजेच काय होते? नागरिकत्व कायदा कधीचा? 1955 चा. नागरिकत्व रद्दबातल होण्याचे 3 मार्ग विहित करतो. उदाहरणार्थ नागरिकत्वाचा परित्याग करून, नागरिकत्व समाप्त करून आणि नागरिकत्वापासून वंचित करून. तर नागरिकत्वाचा परित्याग करून काय आहे नेमकं ते बघूया आपण. बाय काय आहे? वाचा बरं. रेन्युन्सिएशन बाय रेन्युन्सिएशन. बघा आपलं इंग्रजी कच्चा आहे ना. कोणाकोणाचं कच्चा आहे इंग्रजी? कमेंट करा.
सज्ञान आणि सक्षम असणारा कोणत्याही भारतीय नागरिक भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत असल्याचे घोषित करू शकतो. या निर्णयाची नोंदणी केल्यानंतर अशा व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करण्यात येते. मात्र भारतीय राष्ट्र युद्धजन्य परिस्थितीतून जात असताना अशी घोषणा केली गेल्यास त्याची नोंदणी केंद्र सरकारद्वारे रोखली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने आपले भारतीय नागरिकत्व सोडल्यास त्या व्यक्तीचे अल्पवयीन अपत्य देखील भारतीय नागरिकत्व गमावते. मात्र असे अपत्य 18 वर्षाचे झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत पुन्हा भारतीय नागरिकत्व स्वीकारू शकते. नागरिकत्व समाप्ती बाय टर्मिनेशन. एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने जाणीवपूर्वक आणि कोणत्याही दबाव, अवाजवी प्रभाव किंवा सक्तीला बळी न पडता दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास तिचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. मात्र भारतात युद्धजन्य परिस्थितीत असल्यास या तरतुदी लागू होत नाही. वंचिततेद्वारे म्हणजेच बाय डिप्रिवेशन केंद्र सरकारद्वारे खालील व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकते. जर एखाद्या नागरिकाने फसवणूक करून भारताचे नागरिकत्व मिळवले असेल, एखादा नागरिक भारतीय राज्यघटनेप्रती एकनिष्ठ राहण्यास असमर्थ ठरला असेल, युद्धादरम्यान एखाद्या नागरिकाने शत्रूशी बेकायदेशीरपणे व्यापार केला किंवा संवाद साधला, नागरिकाने नोंदणी किंवा नागरीकरण प्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षाचा तुरुंगवास भोगला असेल आणि नागरिक साधारणपणे 7 वर्षे सतत भारताबाहेर राहत असेल. भारताचे परदेशस्थ नागरिकत्व ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया. सप्टेंबर 2000 मध्ये भारत सरकारने LM सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय डायस्पोरा एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. जगभर विखुरलेल्या भारतीय नागरिकांचा सर्वकष अभ्यास करणे आणि त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध स्थापण्यासाठी उपाययोजनांचा शिफारस करणे हे या समितीचे कार्य होते. जानेवारी 2002 मध्ये समितीने आपला अहवाल सादर केला. काही विशिष्ट देशातील मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींना PIOS द्वैध नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यासाठी नागरिकत्व कायदा 1955 मध्ये सुधारणा करण्याची शिफारस या समितीने केली. कोणत्या? LM सिंघवी होते त्याचे कोण होते अध्यक्ष. त्यानुसार 2003 च्या नागरिकत्व सुधारणा कायद्याने पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता विशिष्ट 16 देशाच्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींना PIOS भारताचे परदेशस्थ नागरिकत्व OCI संपादन करण्याची तरतूद केली. तसेच मूळ नागरिकत्व कायद्यातून राष्ट्रकुल नागरिकत्वासंबंधित सर्व तरतुदी वगळण्यात आल्या. सन 2005 च्या नागरिकत्व सुधारणा कायद्याने पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता अन्य सर्व देशाच्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींना PIOS भारताचे परदेशस्थ नागरिकत्व OCI बहाल करण्याची तरतूद केली. अशा व्यक्तीच्या अधिवासाच्या देशातील स्थानिक कायद्यानुसार दुहेरी नागरिकत्व स्वीकारण्याची मुभा असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटने अनुच्छेद 9 नुसार दुहेरी नागरिकत्व किंवा दुहेरी राष्ट्रीयत्वाला प्रतिबंध केला आहे. त्यामुळे भारताचे परदेशस्थ नागरिकत्व OCI हे प्रत्यक्षात दुहेरी नागरिकत्व नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सन 2015 मधील नागरिकत्व सुधारणा कायद्याने मूळ कायद्यातील भारताचे परदेशस्थ नागरिकत्वासंबंधी तरतुदीमध्ये बदल केले आहेत. याने मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीचे PIOS ओळखपत्र योजना आणि भारतीय परदेशस्थ नागरिक OCI ओळखपत्र योजना यांचे विलीनीकरण करून भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक ही नवीन योजना सुरू केली. 19 ऑगस्ट 2002 रोजी PIO ओळखपत्र योजना सुरू करण्यात आली आणि त्यानंतर 2 डिसेंबर 2005 रोजी OCI ओळखपत्र योजना सुरू करण्यात आली. भारतीय परदेशस्थ नागरिक ओळखपत्र योजना अधिक लोकप्रिय ठरल्यानंतर दोन्ही योजना समांतर चालू ठेवण्यात आल्या. त्यामुळे अर्जदाराच्या मनात विनाकारण संभ्रम निर्माण होत होता. अर्जदारांना भेडसावणाऱ्या काही समस्या लक्षात घेऊन आणि त्यांना सुधारित सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने PIO आणि OCI योजनांचे विलीनीकरण करत एकच योजना तयार करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा 2015 लागू करण्यात आला. 9 जानेवारी 2015 पासून PIO योजना रद्द करण्यात आली. त्याचबरोबर सर्व विद्यमान PIO ओळखपत्र धारकांना 9 जानेवारी 2015 पासून OCI ओळखपत्र धारक मानले जाईल असेही सूचित करण्यात आले. लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिट द बेल इफ यू लाईक. सन 2015 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारताचे परदेशस्थ नागरिक ही संज्ञा बदलून भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक अशी करण्यात आली. मूळ कायद्यात पुढील तरतुदी करण्यात आल्या. कोणत्या तरतुदी करण्यात आल्या त्या बघूयात. एकूण किती आहे? 4. त्यानंतर तक्ताच दिलेला आहे त्यांनी. हा तक्ता जो आहे ना महत्त्वाचा सर्वच इम्पॉर्टंट आहे, पण आपण जे
वाचला आहे ना, त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये केलेला आहे, तर तोही वाचून दाखवते तुम्हाला. आधी आपण हे बघूयात. भारताचे परदेशस्थ नागरिक ओळख पत्रधारकाची नोंदणी, रजिस्ट्रेशन ऑफ ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर्स. केंद्र सरकार खालील व्यक्तीची भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक म्हणून नोंदणी करू शकते. असज्ञान आणि सक्षम असणारी कोणती व्यक्ती? तर 1. जी दुसऱ्या देशाची नागरिक आहे मात्र राज्यघटना प्रत्यक्ष व्यवहारात येण्याच्या वेळी किंवा त्याच नंतर भारताची नागरिक होती, किंवा जी व्यक्ती जी दुसऱ्या देशाची नागरिक आहे परंतु राज्यघटना प्रत्यक्ष व्यवहारात येण्याआधी भारताचा नागरिक होण्यास पात्र होती, किंवा जी दुसऱ्या देशाची नागरिक आहे मात्र 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतामध्ये विलीन झालेल्या भूप्रदेशाची रहिवासी होती, किंवा जी OIC ओळखपत्रधारक OIC नागरिकाचे अपत्य किंवा नातवंड किंवा नातवंडाचे अपत्य आहे, किंवा मध्ये मध्ये वर नमूद केलेल्या व्यक्तीचे अल्पवयीन अपत्य किंवा अल्पवयीन अपत्य ज्यांचे दोन्ही पालक भारताचे नागरिक आहेत, किंवा पालकापैकी कोणी एक भारताचा नागरिक आहे, किंवा भारतीय नागरिकाचा परदेशी वंशाचा वैवाहिक जोडीदार, किंवा भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारकाच्या परदेशी वंशाचा जोडीदार मात्र त्याचे लग्न अर्ज सादर करण्यापूर्वी कमीत कमी 2 वर्षाच्या कालावधीसाठी नोंदणीकृत किंवा टिकून राहिलेले असणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे आईवडील किंवा आजी आजोबा किंवा पणजी पणजोबा पाकिस्तान, बांगलादेश किंवा केंद्र सरकारने निर्दिष्ट केलेल्या इतर देशांचे नागरिक असतील किंवा होते तर ते भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक म्हणून नोंदणीसाठी अपात्र ठरतील. भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारकाला हक्क प्रदान करणे. कन्फर्मेंट ऑफ द राईट्स ऑफ ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर्स. भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक केंद्र सरकार निर्दिष्ट करेल त्याच अधिकारासाठी पात्र असतील. तर हा तक्ता दिला आहे. कोण पात्र राहणार, कोण अपात्र आहेत ते वाचून घेऊयानंतर. भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक अधिकारासाठी ज्या भारताच्या नागरिकाला प्रदान केले जातात पात्र असणार नाहीत. ज्याला तिला सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबतीत समानतेच्या संधीचा हक्क कलम 16 उपभोगता येणार नाही. तो किंवा ती राष्ट्रपती पदाची निवडणूक कलम 58 नुसार लढवण्यास पात्र असणार नाही. तो किंवा ती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कलम 66 लढवण्यास पात्र असणार नाही. तो किंवा ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कलम 124 म्हणून नियुक्तीसाठी अपात्र असणार नाही. तो किंवा ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश कलम 217 म्हणून नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. तो किंवा ती नोंदणीकृत मतदार म्हणून पात्र असणार नाही. तो किंवा ती लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असणार नाही. तो किंवा ती राज्य विधानसभेचा राज्य किंवा राज्य विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी पात्र असणार नाही. केंद्र सरकारने निर्दिष्ट केल्याप्रमाणे सेवा आणि पदावरून नियुक्त वगळता तो किंवा ती केंद्र किंवा कोणत्याही राज्याच्या कामकाजाशी संबंधित पदावर नियुक्तीसाठी तो पात्र असणार नाही. भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारकत्वाचा परित्याग. बघा आता परत रेन्युन्सिएशन ऑफ ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड. कोणताही भारताचा परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक OCI असेल तर तो आपल्या नागरिकत्वाचा त्याग घोषणापत्राद्वारे करू शकतो. त्यानंतर त्या घोषणापत्राची नोंदणी केंद्र सरकार घेते आणि संबंधित व्यक्तीचा भारताचा परदेशस्थ ओळखपत्रधारक नागरिक OCI दर्जा संपुष्टात येतो. एखाद्या व्यक्तीचे भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारकत्व संपुष्टात आल्यास त्या व्यक्तीचा परदेश वंशाचा भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक पत्नी आणि त्या व्यक्तीचे अल्पवयीन मूल यांचे भारताचे परदेशी नागरिक ओळखपत्रधारकत्व संपुष्टात येते. भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक म्हणून नोंदणी रद्द करणे. कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन ॲज ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर. केंद्र सरकार एखाद्या व्यक्तीचे भारताचा परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक म्हणून नोंदणी रद्द करू शकते जर फसवणूक, खोटे प्रतिनिधित्व किंवा कोणतीही महत्त्वाच्या वस्तुस्थितीबाबत गुप्तता राखून भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्रधारक म्हणून नोंदणी केली
असेल किंवा भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारकाने भारतीय संविधानाप्रती अनास्था दर्शवली किंवा भारताच्या परदेशस्थ नागरिकत्व ओळखपत्रधारकाने युद्धजन्य परिस्थिती दरम्यान शत्रूशी बेकायदेशीरपणे व्यापार केला असेल किंवा संवाद साधला असेल किंवा भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत कमीत कमी 2 वर्षाच्या कालावधीसाठी कारावासाची शिक्षा भोगत असेल किंवा परदेशी भारतीय नागरिक कार्ड धारकाने भारतीय नागरिक कायदा 1955 किंवा केंद्रीय सरकारने अधिसूचित केलेल्या कोणत्याही अन्य कायद्याचे उल्लंघन केले आहे असे आढळल्यास ही तरतूद नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 द्वारे जोडण्यात आली आहे किंवा भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व, भारताची सुरक्षा, कोणत्याही परकीय देशाशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध किंवा सामान्य जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्यास किंवा भारताच्या परदेशस्थ नागरिकत्व ओळखपत्र धारकाचा विवाह सक्षम न्यायालयाने रद्द ठरवल्यास किंवा रद्द ठरवलेला नसताना त्याने किंवा तिने इतर कोणत्याही व्यक्तीशी विवाह केलेला असल्यास तथापि परदेशी भारतीय नागरिक कार्ड धारक म्हणून त्याची नोंदणी रद्द करण्यापूर्वी त्याला किंवा तिला सुनावणीची वाजवी संधी दिली जाईल. ही तरतूद देखील 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे जोडण्यात आली आहे. हे बघा, NRI, PIO आणि OCI ओळखपत्र धारक यांची तुलना दिलेली आहे. हे काही येत नाही, बघून घ्या एकदा, आला तर येऊन जाईल क्वेश्चन. ओळखपत्र धारक OCI, अनिवासी भारतीय, ब्लर का होत आहे वारंवार आज. अशा पद्धतीने आपण नागरिकत्व टॉपिक संपवलेलं आहे. बघा, आशय एकदा शेवटचा बघूया. एका दृष्टिक्षेपामध्ये अनुच्छेद क्रमांक 5 मध्ये काय आहे, संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व दिलेले आहे. 6 मध्ये पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. 7 मध्ये काय दिलाय, स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क. 8 मध्ये काय दिलाय, मूळ भारतीय असलेल्या पण भारताबाहेर जाणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. 9 मध्ये काय दिलाय, स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला भारतीय नागरिक मानता येणार नाही. 10 मध्ये नागरिकत्वाचे हक्क अबाधित आणि 11 मध्ये नागरिकत्वाच्या हक्काचे संसदेकडून कायद्याद्वारे विनियमन. अशा पद्धतीने आज आपण नागरिकत्व हा टॉपिक इथे प्रकरण संपूर्ण वाचून काढलाय. कसं वाटलं ऐकून ते मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आणि हो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आपण इकॉनॉमिक्सचे PYQs लाईव्ह घ्यायचे का की रेकॉर्डेडच टाकायचे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ इथे एंड करते. आणि समोरचं प्रकरण आहे प्रकरण 8 मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तसेच व्हिडिओला प्रतिसाद देत चला, छान छान कमेंट्स करत चला आणि MPSC टार्गेट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.